नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगी मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत प्रीत नव्याने बहरले या कथेचा भाग 8। प्रतापने अंशुमनला सानिकासोबत लग्नासाठी विचारलं। हे ऐकून तिघींनाही आश्चर्य वाटलं। अंशुमन स्तब्ध झाला। अंकल, आर यू सिरियस? येस, आय एम सिरियस। सानिकाला काही प्रॉब्लेम नसेल तर माझा होकार आहे। अंशुमन म्हणाला, सानिकाला काही प्रॉब्लेम नसणार आहे। तू तुझ्या घरच्यांना सांग, मग आपण पुढची लग्नाची बोलणी करूया। ओके अंकल, दॅट्स फाईन। खरं तर त्यावेळी सानिकाला खूप काही बोलायचं होतं, पण ती गप्प होती। सानिका, तू बोल ना काहीतरी। अंशुमनने सानिकाकडे बघितलं। ती काहीच बोलली नाही। अरे, तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये, हो ना सानिका? प्रतापने सानिकाकडे बघितलं तसं सानिकाने खाली मान घातली। गायत्री, रमाजी आणि सानिका तिघी जेवण करेपर्यंत गप्प बसल्या होत्या। कोणाच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता। सगळ्यांचे जेवण झाले आणि अंशुमन त्याच्या घरी गेला। प्रताप त्याच्या खोलीत गेला। आता तिघींमध्ये कुजबुज सुरू झाली। आई, मला आता लग्न करायचं नाहीये, तू प्लीज सांग ना बाबांना। अगं, माझं कॉलेज पूर्ण झालेले नाही अजून, लास्ट इयर बाकी आहे। बाबांनी मध्येच काय लग्नाचं काढलं? मलाही कळत नाही तुझ्या बाबांच्या मनात काय चाललंय। आजी, तू तरी सांग ना बाबांना, हे काय मध्येच लग्नाचं काढलंय? आणि तसंही मला अंशुमनशी लग्न करायचं नाहीये। मग कोणी दुसऱ्याशी करायचंय का? तसं नाही आजी, मला इतक्यात लग्नच करायचं नाहीये। प्लीज तू बाबांना समजाव ना, मला आता लग्न नको आहे। हे बघ सानू, मी तुझ्या बाबांना समजावण्याचा प्रयत्न करते, पण तो माझा लेक जरी असला तरी आता बाप म्हणून त्याची कर्तव्य पूर्ण करतोय। त्यात तो माझं कितपत ऐकेल हे मी सांगू शकत नाही। तिघी त्यांच्या खोलीत गेल्या। गायत्री खोलीत गेली। प्रताप पुस्तक वाचत बसले होते। गायत्रीने झोपण्याची तयारी केली। ती त्याच्या बाजूला बसली। अहो, मी काय म्हणते, हे तुम्ही लग्नाचं कुठे मध्येच आणलं? म्हणजे आता तिचं कॉलेज सुरू आहे ना, आपण लग्नाचा विचार नंतर केला असता। हे बघ, आपल्या डोळ्यासमोर चांगला मुलगा आहे, उगाच उशीर करण्यात काय अर्थ? आणि राहिला प्रश्न तिच्या कॉलेजचा, तर ती लग्नानंतर कॉलेज करू शकते। तिथे राहूनही ती तिचं शिक्षण पूर्ण करू शकेल। अहो, पण तिचं वय किती लहान आहे, लग्नाचं वय नाही अजून। वाकडं तिकडं पाऊल पडण्याआधीच लग्न केलेलं बरं नाही का गायत्री? असं का बोलताय तुम्ही तिच्याबद्दल? हे बघ, ती आता वयाच्या ज्या टप्प्यावर उभी आहे ना, त्या टप्प्यावर कधी तिचा पाय घसरेल, कधी तिचा तोल जाईल सांगता येत नाही। काही अघटित घडण्याच्या आधी मला तिचं सोपस्कारपणे लग्न लावून द्यायचं आहे। अहो, पण थोडा तिच्या मनाचा तरी विचार करा ना। ती लग्नासाठी प्रिपेअर नसेल आणि तुम्ही तिला विचारलं देखील नाही। हे बघ, तिला विचारण्याचा प्रश्नच येत नाही। अंशुमन चांगला मुलगा आहे, आपले त्याच्या फॅमिलीसोबत चांगले रिलेशन आहेत, आपण त्यांना जवळून ओळखतो, त्यामुळे सानिका लग्नानंतर तिथे आनंदातच राहील याची खात्री आहे मला। मग त्यात तिला काय विचारायचं? आणि मेंटली प्रिपेअरचं काय? लग्न ठरलं की मेंटली प्रिपेअर होईल ती। गायत्री पुढे काही बोलणार, पण प्रतापने बोलून दिले नव्हतं। गायत्री तशीच झोपली। सानिकाने खोलीत गेल्या गेल्या सौरभला फोन केला। बोल सानिका, आराम करत होतास? नाही ग, आत्ताच जेवण झालं। बोल ना, तू जेवलीस? हो, मला तुला काही सांगायचंय। आता अजून तुला मला काही सांगायचंय? काय? हो, ओके, बोल। मी तुला शेवटचं विचारते, तुझा होकार आहे की नकार? नकार असेल तर तेही सांग, होकार असेल तर तेही सांग। उगाच माझा जीव टांगणीला लावू नकोस। माझ्या घरचे माझ्यासाठी स्थळ बघतायत म्हणजे त्यांनी माझं लग्न पक्क करण्याचं ठरवलंय। हे बघ सौरभ, मी उद्या संध्याकाळपर्यंत तुला वेळ देते, तू तुझा निर्णय मला कळव। पण सानिका, खूप घाई होत आहे असं वाटत नाही तुला? आता घाई करायलाच हवी, कारण आता घाई जर केली नाही ना, तर माझी डोली दुसऱ्यांच्या घरात जाईल आणि मला सून म्हणून फक्त तुझ्याच घरात यायचं आहे। आता सगळं तुझ्यावर अवलंबून आहे।
बघ तुला काय करायचंय? तुला मी आनंदी हवी आहे की माझा आयुष्य मातीमोल झालेलं बघायचं आहे? ओके, तू पॅनिक होऊ नकोस. आपण उद्या संध्याकाळी भेटतोय तेव्हा बोलू. ओके, बाय, गुड नाईट. बाय. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी रमा आजीने सानिकाच्या लग्नाबद्दल विषय काढला. प्रताप, सानिकाच्या लग्नाचा विचार केलास? कधी बोलला नाहीस आमच्याजवळ काही? असं काही नाही. डोक्यात विचार आला आणि अंशुमन डोळ्यासमोर होताच म्हणून सगळं ठरवलं. हो, पण एकदा सानिकाला विचारलंस का? आई, सगळं ठीक आहे. तिला विचारायची गरज नाहीये. अरे पण खूप घाई होते, असं नाही वाटत का तुला? आई, माझा निर्णय योग्य आहे. मी योग्य वेळी योग्य तेच काम करतो. तुला माहिती आहे, मी जे काही करतो ते विचारपूर्वक करतो. सो प्लीज या विषयावर मला वायफळ चर्चा नको आहे. अंशुमन त्याच्या घरी बोलेल, त्यानंतर आपण एक बैठक करू आणि तारीख फायनल करू. गायत्री बाजूलाच बसलेली होती. गायत्रीला मनोमन खूप राग येत होता. सगळं भळभळ बोलून टाकावं असं वाटलं तरी तिने संयम ठेवला. तिला बोलायचं नव्हतं, पण तरीही ती बोलली. अहो, पण तुम्ही एकदा बोला ना तिच्याशी. गायत्री, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तुला विचारायची गरज नाहीये. प्रताप गायत्रीवर चिडला. हे बघा, मी तुमच्या दोघींना सांगतो, सानिकाच्या लग्नाबाबत मला वायफळ चर्चा नको आहे. आता बोललात ते बोललात, यानंतर मला चर्चा नको आहे. मी माझं बघीन काय करायचं ते. अहो, लेकीच्या हातून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने तिला माफ करा, पण तिच्या आयुष्याचा निर्णय तुम्ही घेऊ नका. तिचं आयुष्य तिला जगायचंय. तिला तिचं आयुष्य कोणासोबत घालवायचे हे तिला तिचं ठरवू द्या. आपण आतताईपणा करतोय असं नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही तिच्यावर हक्क गाजवताय. तुम्ही बाप म्हणून तुमचं कर्तव्य पूर्ण करत आहात, त्यात वादच नाही. हो, पण थोडा तरी तिचा विचार करावा असं मला वाटतं. गायत्री, पुरे आता, असं म्हणून प्रताप ऑफिसला गेला. बघितलं ताई, किती टोकाची भूमिका घेतली त्यांनी. ते नाही ऐकणार आणि तिकडे सानिका पण ऐकणार नाही. आजी विचार करत बोलल्या. सकाळी सानिका कॉलेजला गेली. आज तिचा चेहरा पाहून तिच्या मैत्रिणींनी तिला विचारलं, काय का सानू, आज फुल इतकं मुरझलेलं का आहे? गर्ल्स, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? बाबा माझं लग्न ठरवतायत. बाबा खरंच माझं अंशुमनसोबत लग्न ठरवतायत. त्यांनी त्याला घरी बोलवलं होतं. त्याला लग्नाबद्दल विचारलं. त्याचा तर होकारच आहे. आता त्याच्याशी बोलणं झालं की तारीख फिक्स करतील. सानू, तू काहीच बोलली नाहीस का? साक्षी, तुला असं वाटतं का मी काहीच बोलले नसेल? पण बाबा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आई आणि आजीने खूप प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा. ते कोणाचंही काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीत. मी बोलले बाबाला, मला इतक्यात लग्न नाही करायचंय, पण बाबा काहीच ऐकत नाहीयेत. मग तू काय विचार केलास? काही नाही. मी आज सौरभला भेटायला जाणार आहे. मी काल त्याला फोन करून सांगितलं. तुझा काय तो फायनल डिसिजन मला सांग. हो तर हो, नाही तर नाही. आर या पार. एकदाचं सगळं होऊन जाऊ दे. माझ्या नशिबाचं जे होईल ते होईल, बघून घेऊ. सानिका क्लासमध्ये जाऊन बसली. सगळे क्लासेस अटेंड केले, पण तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. राहून राहून प्रतापचे शब्द तिच्या कानात फिरत होते. लग्न तर तुला अंशवंशीच करावं लागेल. सानिका आतून तुटली होती. वारंवार ती घड्याळाकडे बघत होती. संध्याकाळ होण्याची वाट बघत होती. तिला सौरभला भेटून सगळं जाणून घ्यायचं होतं. सौरभ काय बोलणार आहे याची उत्सुकता लागलेली होती. कॉलेज संपल्यानंतर तिने ड्रायव्हरला घरी जायला सांगितलं. मी साक्षीकडे जात आहे आणि साक्षीसोबतच घरी येईल असा निरोप तिने घरी द्यायला सांगितला. ती संध्याकाळी सौरभला भेटायला गेली. त्याला बघता क्षणी तिला खूप रडायला आला. तिला रडू आवरलं नाही. डोळ्यातून अश्रू निघायला लागले. सानिका, तू आधी रडणं बंद कर बघू, आणि प्लीज रडू नकोस ग. मला तुला असं रडताना बघवत नाही. का खोटं बोलतोयस? बघवत नसतं तर केव्हाच माझ्या प्रश्नाचे उत्तर मला दिले असते. तुला माझी काळजी नाही, मग काळजी असल्यासारखं का दाखवतोस? असं नाहीये. मी सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. मग नको करू. इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार नको करू. विचार करण्याची वेळ येईल ना, तेव्हा बघू आपण. हे बघ सौरभ,
आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे. आज आर या पार होऊन जाऊ दे. क्रमशः